नेक्स्ट टॉपिक डायव्हर्जन्स अँड कॉन्व्हर्जन्स ऑफ लाईट. लाईटचं आपल्याला कॉन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स बघायचं आहे आणि त्यानंतर याचं रिलेशन आपल्याला कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिररसोबत लावायचं आहे. म्हणजे कॉन्केव्ह मिरर जर आपण घेतला मग कॉन्केव्ह मिररमध्ये लाईट कॉन्व्हर्ज होते की डायव्हर्ज होते, कॉन्व्हेक्समध्ये काय होतं ते आपल्याला बघायचं आहे. आणि त्यानंतर ह्या प्रॉपर्टीच्या आधारावरती कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिररचे काय काय युजेस आहे किंवा काय काय प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. सो फर्स्ट टॉपिक, व्हॉट इज डायव्हर्जन्स अँड व्हॉट इज कॉन्व्हर्जन्स. कॉन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्सचा अर्थ काय असतो? डायव्हर्जन्स, डायव्हर्ट होत आहे म्हणजे काय, एका पॉईंटपासून असे दूर दूर चालले त्याला बोलतात डायव्हर्जन्स. कॉन्व्हर्जन्स म्हणजे काय, एका पॉईंटमध्ये येऊन ते मिळतं एकमेकांना, दिस इज कॉन्व्हर्जन्स. ठीक आहे. डायव्हर्ट होता म्हणजे दूर चालले. कॉन्व्हर्ज म्हणजे काय, एकत्र येतात. त्यासाठी बघा इथे एक डायग्राम दाखवलेली आहे, काही रेज दाखवलेले आहे. हे रेज या एका पॉईंटपासून जनरेट झाले, हा रे इथे गेला, हा इथे गेला, हा इथे गेला. जर तुम्ही बघितले हे सगळे रेज असे बाहेर चालले, लांब लांब चालले, एक इथे चालले, एक इथे चालले, इथे चाललं, ते डायव्हर्ज होत आहे. ओके. कॉन्व्हर्जन्समध्ये जर तुम्ही बघितलं, एक रे ह्या पॉईंटमध्ये येतो, नेक्स्ट रे ह्या पॉईंटमध्ये येते, म्हणजे ते सगळे एका पॉईंटमध्ये एकवटत आहे. ठीक आहे. तर याला बोलतात कॉन्व्हर्जन्स. डायव्हर्जन्स म्हणजे स्प्रेडिंग आउटवर्ड, बाहेर स्प्रेड होत आहे ते. आणि कॉन्व्हर्ज म्हणजे काय, एका ठिकाणी येत आहे, कमिंग टुगेदर. स्प्रेडिंग आउटवर्ड्स अँड कमिंग टुगेदर. एक्झाम्पल जर आपण कॉन्व्हर्जन्सचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर रेल्वे ट्रॅक जे असतात, ठीक आहे, रेल्वे ट्रॅकचं तुम्ही खूप अंतरावरून जर बघितलं तर तुम्हाला असं दिसेल, हे जे सगळे रेल्वे ट्रॅक्स आहे ना, या सगळ्या रेल्वे ट्रॅक्स एका पॉईंटला मिळत आहे असं तुम्हाला दिसेल. बघा कधी बघा तुम्ही प्लॅटफॉर्मवर उभे असताना लांबपर्यंत जर तुम्ही रेल्वे ट्रॅक बघितलं तर तुम्हाला असं एंडला याच्या सर्व रेल्वेच्या जे ट्रॅक्स आहे ना, हे सगळे ट्रॅक एका पॉईंटला जमा होत आहे. सो दिस इज कॉन्व्हर्जन्स. डायव्हर्जन्सचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. लाऊडस्पीकरमधून ज्यावेळेस आवाज बाहेर पडतो तो आवाज नेहमी असं सगळ्या दिशांना आपण दाखवतो. सो दिस इज डायव्हर्जन्स. समजलं अर्थ काय डायव्हर्जन्स आणि कॉन्व्हर्जन्स. आता याचा मिररसोबत काय संबंध आहे, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिररसोबत काय संबंध आहे, तर कॉन्व्हेक्स मिररमध्ये लाईट रेज जे असतात किंवा लाईट बीम जे असतात त्या नेहमी डायव्हर्ज होतात. कॉन्व्हेक्समध्ये लाईट बीम नेहमी डायव्हर्ज होतात. कॉन्केव्हमध्ये लाईट बीम जे आहे ते नेहमी एकत्र येतात. ठीक आहे. त्यामुळे कॉन्व्हर्जन बीम जे असतात, कॉन्व्हर्जन बीम किंवा कॉन्व्हर्जन रेज आपण बोलू शकतो. कॉन्व्हर्जन रेज आपल्याला मिळतात कॉन्केव्ह मिररमध्ये आणि डायव्हर्जंट रेज आपल्याला कशामध्ये मिळतं, आपल्याला मिळतं कॉन्व्हेक्स मिररमध्ये. ठीक आहे. त्यामुळे कॉन्व्हेक्स मिररला डिस्पर्सिंग मिरर सुद्धा बोलतात. डिस्पर्स होत आहे, दूर जात आहे, डायव्हर्ट होत आहे, डायव्हर्जंट मिरर आहे. त्यामुळे कॉन्व्हेक्स मिररला नेहमी डिस्पर्सिंग मिरर बोलतात, डिस्पर्स करतोय तो. आणि कॉन्केव्ह मिरर जो असतो त्याला फोकसिंग मिरर बोलतात. इथे फोकस होत आहे ना, सगळे एका ठिकाणी येतात, देअरफॉर कॉन्केव्ह मिरर इज कॉल्ड एज फोकसिंग मिरर. हे सुद्धा नाव लक्षात राहू द्या. कॉन्केव्ह मिरर म्हणजे नेहमी कॉन्व्हर्ज करणार आहे, कॉन्व्हेक्स मिरर नेहमी डायव्हर्ज करणार आहे. कॉन्केव्ह मिररला अजून फोकसिंग मिरर बोलतात, कारण ज्या रेज असणार आहे या रेज नेहमी एका पॉईंटमध्ये येऊन मिळत आहे, फोकस होतं, म्हणून याला बोलतात फोकसिंग मिरर. आणि याच्यामध्ये काय होतं, रेज जे आहे ते दूर दूर जात आहे, म्हणून याला बोलतात डिस्पर्सिंग मिरर. आता हे कॉन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स आपण कसं समजून घेणार, म्हणजे मिररसोबत कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिररमध्ये कसं होतं. त्यासाठी दोन मिरर मी ड्रॉ केलेला. हा जो मिरर बघितला, या मिररमध्ये हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, रेस आतमध्ये जात आहे, आतमध्ये जात आहे म्हणजे हा एक कॉन्केव्ह. यामध्ये हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, बल्ज आउटवर्ड आहे, त्यामुळे हा असणार आहे कॉन्व्हेक्स मिरर. तर कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्समध्ये कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिररमध्ये डायव्हर्जन्स आणि कॉन्व्हर्जन्स कसं होतं ते आपल्याला आता बघायचं आहे. सो त्यासाठी आपण परत कन्सिडर करणार आहोत रेज, पॅरलल रेज. सो कॉन्केव्ह मिरर, दिस इज पोल. हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, दोघांसाठी एकच कॉमन प्रिन्सिपल ॲक्सिस ठेवलेला आहे. ज्या केसमध्ये प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या इन्सिडंट रेज मिररवरती येतात, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. कॉन्केव्ह मिरर ज्यावेळेस इन्सिडंट रेज ज्या येतात त्या प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल त्यावेळेस आपण बघितलेल्या ह्या ज्या सगळ्या इन्सिडंट रे आहे, या सगळ्या इन्सिडंट रेज एका पॉईंटमधून पास होतात, एका फिक्स पर्टिक्युलर पॉईंटमधून पास होतात. त्या पॉईंटला आपण काय बोलतो, फोकस बोलतो. त्यामुळे ही इन्सिडंट रे आहे, लेट्स से फोकस इथे आहे, तर ही इन्सिडंट रे इथे आली, इथे रिफ्लेक्ट झाली, फोकसमधून पासून बाहेर पडणार आहे. ही इन्सिडंट रे आली, इथे आली, रिफ्लेक्ट झाली, फोकसमधून बाहेर पडणार आहे. ही इन्सिडंट रे फोकसमधून बाहेर पडणार आहे, त्याच पद्धतीने ही सुद्धा इन्सिडंट रे फोकसमधून बाहेर पडणार आहे. तर इथे जर तुम्ही बघितलं, सगळ्या ज्या रेज आहे, हे बघा, ही इन्सिडंट रे होती, ही बाहेर पडली, इथून रिफ्लेक्ट झाली, इथून रिफ्लेक्ट झाली, इथून रिफ्लेक्ट झाली. सगळ्या ज्या रेज आहे या एका पॉईंटमध्ये फोकस होत आहे. सगळ्या रेज कॉन्केव्ह मिररमध्ये फोकस होत आहे, एका पॉईंटमध्ये फोकस होत आहे, म्हणून याला बोलतात फोकसिंग मिरर.
पॅटर्न जर तुम्ही बघितला एका पॉईंटमध्ये येत आहे म्हणून दिस इज कॉन्व्हर्जन्स. समजलं कॉन्व्हर्जन्स म्हणजे काय. त्यामुळे ज्या केसमध्ये कॉन्व्हर्जन बीमचा यूज होतो किंवा कॉन्व्हर्जन रेस पाहिजे असतं त्या केसमध्ये कॉन्केव्ह मिररचा यूज केला जातो. व्हॉट अबाउट कॉन्व्हेक्स. कॉन्व्हेक्समध्ये काय असणार आहे. कॉन्व्हेक्समध्ये सुद्धा आपण बघितलेलं ज्यावेळेस सेम केस एक मिरर घेतलेला हा पोल आहे, प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या इन्सिडेंट रेज ज्यावेळेस मिररवर येणार आहे, इन्सिडेंट रेज आहे म्हणजे डायरेक्शन अशी असणार आहे, मिररवर येणार, मिररवरून त्या रिफ्लेक्ट होणार. रिफ्लेक्ट कशा होता, त्या रिफ्लेक्ट होणार आहे या पद्धतीने, अशा पद्धतीने रिफ्लेक्ट होणार आहे. आता हे जे रिफ्लेक्टेड रेज आहे हे रेज जर मी मागच्या साईडला असे एक्सटेंड केले तर आपल्याला असं फील होतं की हे जे सगळे रेज आहे एका पॉईंटमधून निघत आहे. त्या पॉईंटला आपण बोलतो दिस इज कॉन्व्हेक्स. कॉन्व्हेक्स मिररचा फोकस, या फोकसला आपण बोलतो व्हर्च्युअल फोकस. व्हर्च्युअल का बोलतो, कारण इथे रिअलमध्ये रेज मीट करते म्हणून याला बोलतो व्हर्च्युअल फोकस. तर आपल्याला असं फील होतं की ह्या ज्या सगळ्या रेज आहे एका पॉईंटमधून जनरेट झालेल्या आहे, जनरेट होऊन त्या अशा बाहेर पडलेल्या आहे. तर आता यामध्ये जर तुम्ही बघितलं, ह्या केसमध्ये जर बघितलं तर हे जे रेज आहे ना ह्या पॉईंटमधून असे बाहेर पडत आहे, एका पॉईंटमधून बाहेरच्या दिशेला स्प्रेड आउट होतं, डायव्हर्ज होत आहे. एक रे इथे चालला, एक इथे, एक इथे, एक इथे डायव्हर्ज होत आहे. या पद्धतीने एका पॉईंटमधून ते बाहेर पडत आहे. त्यामुळे याला आपण बोलतो डायव्हर्जन्स. याला काय बोलतो, डायव्हर्जन्स. त्यामुळे कॉन्व्हेक्स मिरर जो आहे, कॉन्व्हेक्स मिरर आपण डायव्हर्जन्सच्या अंडर लिहिलेला आहे. यामध्ये काय होतं, रेज जे आहे ते रेज डायव्हर्ज होत आहे. समजलं कॉन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स म्हणजे काय. रेज एका ठिकाणी येत आहे, एकत्र येत आहे म्हणजे कॉन्व्हर्जन्स. रेज जे आहे ते असे बाहेर पडत आहे, एक इथे चाललं, एक इथे चाललं, इथे चाललं, इथे चाललं, स्प्रेड आउट होत आहे, डायव्हर्ज होत आहे, डिस्पर्स होत आहे, म्हणून कॉन्व्हेक्स मिररला बोलतात डायव्हर्जिंग मिरर. प्रॉपर्टीच्या आधारावरती कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिररचा यूज कुठे होतं किंवा त्याचं ॲप्लिकेशन काय. तर कॉन्केव्हसाठी आपण लिहू शकतो, कॉन्केव्हमध्ये काय होते, लाईट रेज जे आहे त्या कॉन्व्हर्ज होतं, एका पॉईंटवरती फोकस होत आहे. त्यामुळे याचा यूज केला जातो बाय डेंटिस्ट किंवा डॉक्टरकडून. डॉक्टर जे आहे ते याचा यूज करतात ऑफ दिस प्रॉपर्टी ऑफ कॉन्व्हर्जन्स. तसंच डायव्हर्जन्सचं ॲप्लिकेशन आहे, इट इज यूज्ड इन स्ट्रीट लाईट्स. स्ट्रीट लाईटमध्ये कॉन्व्हेक्स मिरर यूज केला जातं, कारण बघा यामध्ये काय होतं, लाईट स्प्रेड आउट होते, रेज स्प्रेड आउट होते, त्यामुळे त्याचा यूज केला जातो स्ट्रीट लाईटमध्ये. असे दोन ॲप्लिकेशन आहे. आता यानंतर आपण बघणार आहोत कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिररचे रिअल लाईफ ॲप्लिकेशन्स काय किंवा कुठे कुठे हे मिरर्स यूज केले जातात. ॲप्लिकेशन्स ऑफ कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स मिरर्स. कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिररचे रिअल लाईफ ॲप्लिकेशन काय आहे किंवा त्याचा यूज कुठे केला जातो ते आपल्याला आता डिस्कस करायचं आहे. कोणत्या केसमध्ये कॉन्केव्ह मिरर यूज करायचा, कोणत्या केसमध्ये कॉन्व्हेक्स मिरर यूज करायचं, हे कशावर डिपेंडंट असणार आहे. हे डिपेंडंट असणार आहे कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिररच्या प्रॉपर्टीजवरती. प्रॉपर्टीज म्हणजे कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिररमध्ये कशा टाईपची इमेज फॉर्म होते आणि आपली काय रिक्वायरमेंट आहे, तर ही एक गोष्ट असणार आहे. सेकंड थिंग, आता जे आपण डायव्हर्जन्स आणि कॉन्व्हर्जन्सची प्रॉपर्टी बघितली, तर ह्या प्रॉपर्टीचा सुद्धा यूज होतो. ओके, तर त्याच्या बेसिसवरती कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिररचे ॲप्लिकेशन डिपेंडंट असतात. आता जर तुम्ही आठवलं कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर आपण ज्यावेळेस इमेज फॉर्मेशन बघितलेलं तर आपण बघितलं की कॉन्केव्ह मिररमध्ये आपल्याला डिफरंट काइंडचे इमेजेस मिळतात, बरोबर. डिफरंट काइंडचे इमेजेस मिळतात डिपेंडिंग ऑन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. आपण ऑब्जेक्ट कुठे ठेवतोय त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला डिफरंट टाईपचे इमेजेस मिळतात. आपण त्या अशा 6 केसेस बघितलेला. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तो व्हिडिओ नक्की बघा, कारण त्यानंतरच तुम्हाला हे सगळे ॲप्लिकेशन समजणार आहे. तर त्यामध्ये ज्या 6 केसेस बघितल्या, जर तुम्हाला आठवत असेल आपल्याला कशा टाईपचे इमेजेस मिळत होत्या बघा. लेट्स से ऑब्जेक्ट असा असेल, हा ऑब्जेक्ट होता, आपल्याला इमेज कशी मिळत होती. काही केसेसमध्ये इमेज जी आहे ती ओरिजिनल ऑब्जेक्टपेक्षा लहान साईजची मिळत होती, म्हणजे डिमिनिश्ड इमेज मिळत होती. काही केसेसमध्ये आपल्याला ओरिजिनल ऑब्जेक्टच्या साईजची इमेज मिळत होती. काही केसेसमध्ये आपल्याला ओरिजिनल ऑब्जेक्टपेक्षा मोठी इमेजसुद्धा मिळत होती, बरोबर. आणि ह्या सगळे इमेजेस बघा इन्व्हर्टेड आहे, ही सरळ इमेज आहे, ही इन्व्हर्टेड आहे. दिस इज इरेक्ट अँड दिस इज इन्व्हर्टेड. इन्व्हर्टेड इमेजेस मिळत होत्या. इवन या केसमध्ये आपल्याला इरेक्ट इमेजसुद्धा मिळत होती, म्हणजे सरळ असणारी इमेजसुद्धा मिळत होती, आणि ही जी सरळ इमेज होती दॅट वॉज मॅग्निफाईड. ठीक आहे, अशा डिफरंट कॉम्बिनेशन्समध्ये आपल्याला इमेजेस मिळत होत्या. त्यामुळे कॉन्केव्ह मिररचा ज्यावेळेस ॲप्लिकेशन आपण बघणार त्यावेळेस आपल्याला हे सुद्धा बघायचं आहे की पर्टिक्युलर ॲप्लिकेशनसाठी आपल्याला ऑब्जेक्टची पोझिशन कुठे ठेवायची आहे, कारण आपल्याला कशा टाईपची इमेजची रिक्वायरमेंट असणार त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला ऑब्जेक्ट पोझिशन डिसाईड करावं लागणार. तर आपल्याला हे ॲप्लिकेशन डिस्कस करताना हे सुद्धा बघायचं आहे की आपण ऑब्जेक्ट कुठे कुठे ठेवणार आहोत. ओके, हे समजलं. आठवते फर्स्ट केसमध्ये कॉन्केव्ह मिररमध्ये आपल्याला व्हरायटी ऑफ इमेजेस मिळतात. काही केसमध्ये छोटी इमेज मिळते ओरिजिनल ऑब्जेक्टपेक्षा, काही केसमध्ये ओरिजिनल ऑब्जेक्टपेक्षा मोठी मिळते, किंवा ऑब्जेक्टच्या साईजची सुद्धा मिळते, किंवा इरेक्ट मिळते, किंवा अपराईट मिळते, इन्व्हर्टेड मिळते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा यूज इथे होणार आहे. कॉन्व्हेक्स मिररचा जर विचार केला तर कॉन्व्हेक्स मिररमध्ये जास्त काही कन्फ्युजन नाही आहे. कॉन्व्हेक्स मिररचे जास्त काही नखरे नाही. याच्यामध्ये आपल्याला नेहमी एकाच टाईपची इमेज मिळते,
ती इमेज असते नेहमी लहान. जर हा ओरिजिनल ऑब्जेक्ट असेल, ओरिजिनल ऑब्जेक्टपेक्षा लहान आपल्याला इमेज मिळते, म्हणजे डिमिनिश्ड इमेज आपल्याला मिळते. आणि इमेज आपल्याला नेहमी सरळ मिळते, म्हणजे इरेक्ट मिळते. आठवते इरेक्ट अँड डिमिनिश्ड आपण बोलत होतो, सरळ आणि लहान, इरेक्ट अँड डिमिनिश्ड. तर हीच एक इमेज आपल्याला फक्त इथे मिळते. आणि ही इमेज कॉन्व्हेक्स, ही जी केस आहे, ही केस इथे कव्हर होत नाही. म्हणजे ही या टाईपची इमेज म्हणजे इरेक्ट आणि डिमिनिश्ड इमेज फक्त कॉन्व्हेक्स मिररच देतो. कॉन्केव्ह मिररमध्ये ही केस आपल्याला कुठेच मिळालेली नाही आहे. ठीक आहे. आता ह्या इमेजेस कशा फॉर्म होतात याच्या अकॉर्डिंग ॲप्लिकेशन्स आहे. अनदर प्रॉपर्टी किंवा अनदर कॅरेक्टरिस्टिक कोणतं यूज होतं यामध्ये, आता जे आपण कॉन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स बघितलं त्याचा सुद्धा यूज होतोय. ॲप्लिकेशन कुठे होणार आहे किंवा ॲप्लिकेशनमध्ये तो मिरर कसा यूज करायचा ते डिसाईड होण्यासाठी. आपण बघितलं कॉन्केव्ह मिरर, कॉन्केव्ह मिररला आपण बोलतो फोकसिंग मिरर. फोकसिंग मिरर का बोलतो, कारण लाईट रेज जे आहे ते एका पॉईंटमधून पास होतात किंवा आपण फोकसमध्ये हे सगळे लाईट रेज पास करू शकतो. देअरफॉर इट इज कॉल्ड एज फोकसिंग मिरर. किंवा इथे लाईटचं कॉन्व्हर्जन्स आपण बघतो. लाईटचं कॉन्व्हर्जन्स म्हणजे सगळे लाईट रेज एका पॉईंटमध्ये येऊन मिळतात, दॅट इज म्हणून त्याला बोलतात कॉन्व्हर्जिंग मिरर. त्याच पद्धतीने कॉन्व्हेक्ससाठी आपण बघितलं, कॉन्व्हेक्सला आपण बोलतो डिस्पर्सिंग मिरर. डिस्पर्सिंग मिरर का बोलतो, कारण लाईट रेज जे आहे ते असे दूर दूर जात आहेत, डिस्पर्स होत आहे, म्हणून त्याला डायव्हर्जिंग मिरर सुद्धा बोलतात. तर याचा सुद्धा यूज इथे होणार आहे. सो कॉन्केव्ह मिरर, कॉन्केव्ह मिररच्या ॲप्लिकेशनचं फर्स्ट एक्झाम्पल बार्बर शॉप, डेंटिस्ट और डॉक्टर. तर कॉन्केव्ह मिरर कुठे कुठे यूज केला जातो, बार्बर शॉप, डेंटिस्ट और डॉक्टर. बार्बर शॉप म्हणजे काय, सलून. ओके, पार्लर किंवा सलून, तिथे कॉन्केव्ह मिररचा यूज केला जातो. आता बार्बर शॉपमध्ये कॉन्केव्ह मिररचा यूज कसा केला जाणार आहे, बार्बर शॉप किंवा इथे अजून आपण असं बोलू शकतो मेकअप मिरर. मेकअप मिरर, मेकअप मिररमध्ये कॉन्केव्ह मिररचा यूज केला जातो. आता ज्या वेळेस सलूनमध्ये तुम्ही जाता, हेअरकट करता किंवा लेट्स से शेविंग केलेली आहे, हेअरकट असतो किंवा शेविंग असतं, त्यावेळेस आपल्याला क्लोजर लुक पाहिजे असतो. म्हणजे आपल्याला जवळून बघायचं असतं. जवळून बघायचं असतं म्हणजेच काय, आपल्याला कशी इमेज पाहिजे, आपल्याला मॅग्निफाईड इमेज पाहिजे, ओरिजिनल ऑब्जेक्टपेक्षा मोठ्या साईजची इमेज पाहिजे. ओरिजिनल ऑब्जेक्टपेक्षा मोठ्या साईजची इमेज आपल्याला मिळते कॉन्केव्ह मिररमध्ये. येस, ओरिजिनल ऑब्जेक्टपेक्षा मोठ्या साईजची इमेज आपल्याला मिळते. त्यामुळे ह्या केसमध्ये कॉन्केव्ह मिरर यूज केला जातो. बट आता ओरिजिनल ऑब्जेक्टपेक्षा मोठ्या साईजची इमेज आपल्याला कोणत्या केसमध्ये मिळते ते आठवा. आपण ज्यावेळेस इमेज फॉर्मेशन बघितलेलं, पोल, फोकस आणि सेंटर ऑफ कर्वेचर, त्यामधले एक केस आपण बघितलेले, ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट एफ आणि पीच्या मध्ये ठेवतो, एफ आणि पीच्या मध्ये ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट ठेवतो त्यावेळेस आपल्याला मॅग्निफाईड इमेज इथे मिळते. आठवते, ओरिजिनल साईजपेक्षा मोठी इमेज ॲज वेल एज सरळ इमेज आपल्याला मिळते. आपल्याला क्लोजर लुक पाहिजे. क्लोजर लुक पाहिजे म्हणजे आपल्याला आपण जे आरशात बघणार आहोत ते आहे तसंच दिसलं पाहिजे, इरेक्टच दिसलं पाहिजे, स्ट्रेटच दिसलं पाहिजे. ॲज वेल ॲज आपल्याला जवळून ते बघायचं. जवळून बघायचं आहे म्हणजे जे आपल्याला दिसणार ते मोठं दिसलं पाहिजे, साईजमध्ये मोठं पाहिजे. म्हणजे आपल्याला इरेक्ट आणि मॅग्निफाईड इमेज पाहिजे. इरेक्ट आणि मॅग्निफाईड इमेज आपल्याला केव्हा मिळते, ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट एफ आणि पीच्या मध्ये ठेवतो त्यावेळेस. इमेज फॉर्मेशन बाय कॉन्केव्ह मिरर हा व्हिडिओ नक्की बघा, त्यामध्ये ही केस कव्हर झालेली आहे. त्यामुळे बार्बर शॉपमध्ये कॉन्केव्ह मिररचा यूज केला जातो. आणि ह्या केसमध्ये, ह्या मिररमध्ये ऑब्जेक्ट कुठे ठेवलेला असतो, ऑब्जेक्ट इज केप्ट बिटवीन एफ अँड पी. आता हा ऑब्जेक्ट काय आपल्याला ठेवायचा असतो का, आपल्याला ऑब्जेक्ट ठेवायचा नसतो. तर तो मिररच असा कन्स्ट्रक्ट केलेला असतो की जेणेकरून ऑब्जेक्ट एफ आणि पीच्या मध्ये असणार आहे आणि त्यामुळे आपल्याला मोठा लुक मिळणार आहे किंवा क्लोजर लुक मिळणार आहे. समजलं फर्स्ट ॲप्लिकेशन. तर फर्स्ट ॲप्लिकेशनसाठी ऑब्जेक्ट कुठे ठेवला, जो मिरर असतो कॉन्केव्ह मिरर त्यामध्ये तो असा कन्स्ट्रक्ट केलेला असतो की ऑब्जेक्ट विल बी इन बिटवीन फोकस अँड पोल. ठीक आहे, क्लिअर आहे. त्याच पद्धतीने डेंटिस्ट और डॉक्टर्स, डेंटिस्ट डॉक्टरकडे सुद्धा जो आरसा असतो ना, दॅट इज कॉन्केव्ह मिरर. का तो आरसा यूज करतात, कारण डेंटिस्ट ज्यावेळेस सपोज एखाद्या दातामध्ये काही प्रॉब्लेम आहे, कॅव्हिटी आहे किंवा दुसरा काही इश्यू आहे, त्यावेळेस डेंटिस्ट काय करतो, तो मिरर तिथे धरतो आणि मग जो दात असणार आहे त्या दाताचं त्याला असा मोठा व्ह्यू मिळतो, मोठं मॅग्निफाईड इमेज मिळते. आणि त्यामुळे इथे काय प्रॉब्लेम आहे किंवा काय बारकावे ते बारकावे तो चेक करू शकतो. म्हणून डेंटिस्ट किंवा डॉक्टर सुद्धा कॉन्केव्ह मिररचा यूज करतात. यासाठी इम्पॉर्टंट काय की ऑब्जेक्ट एफ आणि पीच्या मध्ये ठेवला जातो. समजलं. सो फर्स्ट ॲप्लिकेशन बार्बर शॉप और मेकअप मिरर और डेंटिस्ट और डॉक्टर. सेकंड ॲप्लिकेशन, आता हे ॲप्लिकेशन कसे कॅटेगराईज केलेले हे सगळे एका ठिकाणी का लिहिले, कारण या तिन्ही किंवा या चारही केसमध्ये ऑब्जेक्ट जो असतो नेहमी एफ आणि पीच्या मध्येच ठेवला जातो. एफ आणि पीच्या मध्ये काय, कारण आपल्याला मोठ्या साईजची इमेज पाहिजे असते, मॅग्निफाईड इमेज पाहिजे असते, मॅग्निफाईड ॲज वेल ॲज स्ट्रेट. ओके. नाव नेक्स्ट टॉर्च अँड हेडलॅम्प. टॉर्च आणि हेडलॅम्पमध्ये सुद्धा कॉन्केव्ह मिररचा यूज केला जातो. हेडलॅम्प म्हणजे काय, गाडीचे जे हेडलाईट्स असतात, हेडलॅम्प असतात, त्याच्यामध्ये सुद्धा कॉन्केव्ह मिररचा यूज केला जातो. कसा यूज केला जातो, टॉर्च किंवा हेडलॅम्प याच्यामधून आपल्याला असे पॅरलल रेस पाहिजे असतात लाईटचे, बरोबर, पॅरलल रेस पाहिजे असतात. तर आपण कॉन्केव्ह मिररची प्रॉपर्टी बघितली. कॉन्केव्ह मिररमध्ये एक बघा, तुम्हाला जर आठवत असेल आपण रे डायग्राम ज्यावेळेस बघितलेलं आहे,
ठीक आहे. तर आपण बघितलेलं की सपोज एखादा रे इन्सिडेंट रे ज्यावेळेस फोकसमधून पास होतो, इन्सिडेंट रे ज्यावेळेस फोकसमधून पास होतो त्यावेळेस तो रिफ्लेक्ट होऊन प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल म्हणून जातो. ठीक आहे. याचा अर्थ काय, कॉन्केव्ह मिररमध्ये आपल्याला पॅरलल रेस मिळू शकतात. बरोबर. जर आपण इन्सिडेंट रे फोकसमधून पास केला तर आपल्याला पॅरलल रे मिळू शकतात. आपली इथे रिक्वायरमेंट काय आहे, टॉर्च किंवा हेडलॅम्पमध्ये आपल्याला कसं आउटपुट पाहिजे, आपल्याला पॅरलल रेस पाहिजे असतात. म्हणजे काय, जर इन्सिडेंट रेस जर फोकसमधून पास होत असेल त्या केसमध्ये आपल्याला पॅरलल रेस मिळणार आहे. त्यामुळे टॉर्च आणि हेडलॅम्पमध्ये कॉन्केव्ह मिररचा यूज केला जातो. यामध्ये ऑब्जेक्ट कुठे ठेवायला पाहिजे, ऑब्जेक्ट शुड बी ॲट फोकस. ठीक आहे. ऑब्जेक्ट कुठे पाहिजे, फोकस. कारण ज्यावेळेस फोकसमधून रेस पास होणार तेव्हाच त्या पॅरलल म्हणून पुढे बाहेर पडणार आहे. करेक्ट. ज्यावेळेस रे फोकसमधून पास होणार त्याच वेळेस त्या पॅरलल म्हणून बाहेर पडणार आहे. त्यामुळे ह्या केसमध्ये ऑब्जेक्ट इज केप्ट ॲट फोकस. ऑब्जेक्ट इज केप्ट ॲट फोकस. दिस इज सेकंड ॲप्लिकेशन, टॉर्च अँड हेडलॅम्प. नाव थर्ड, फ्लड लाईट्स. फ्लड लाईट म्हणजे काय, असे मोठे रेक्टँग्युलर शेपचे असे काही लाईट्स असतात. रेक्टँगल किंवा स्क्वेअर शेपचे लाईट्स असतात. मोस्टली हे कुठे यूज केले जातात, स्टेडियम्समध्ये यूज केले जातात, गार्डनमध्ये यूज केले जातात किंवा ग्राउंडवरती यूज केले जातात. तर हे जे फ्लड लाईट असतात याच्यामध्ये सुद्धा कॉन्केव्ह मिररचा यूज होतो. कारण फ्लड लाईटमधून आपल्याला ब्राईट बीम पाहिजे असते लाईटची, ब्राईट बीम ऑफ लाईट ती पाहिजे असते. मग ही ब्राईट बीम ऑफ लाईट आपल्याला कॉन्केव्ह मिरर थ्रू मिळू शकते. म्हणून या केसमध्ये फ्लड लाईटमध्ये जो ऑब्जेक्ट असतो तो ऑब्जेक्ट कुठे ठेवला जातो, इट इज जस्ट बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर, जस्ट बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर सी, जेणेकरून आपल्याला ब्राईट बीम ऑफ लाईट मिळणार आहे. आता इथे जेव्हा मी ऑब्जेक्ट बोलते, ऑब्जेक्ट म्हणजे काय असणार आहे, सोर्स ऑफ लाईट, सोर्स ऑफ लाईट म्हणजे बल्ब वगैरे ज्याच्यामधून लाईट जनरेट होतं असा जो सोर्स आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय, सोर्स. तर सोर्स ऑफ लाईट शुड बी केप्ट बिटवीन एफ अँड पी. सोर्स ऑफ लाईट शुड बी ॲट एफ. त्यानंतर सोर्स ऑफ लाईट शुड बी जस्ट बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर. सो दिस इज थर्ड ॲप्लिकेशन, फ्लड लाईट. ओके. देन नेक्स्ट इज सोलार इक्विपमेंट. सोलार इक्विपमेंट म्हणजे काय, लेट्स से आपण असं लिहू शकतो, सोलार कुकर एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. असे इक्विपमेंट जे सोलार एनर्जीवर वर्क करतात. एक्झाम्पल घेतलं आपण सोलार कुकर. मग सोलार कुकरमध्ये कॉन्केव्ह मिररचा यूज का केला जातो, कारण कॉन्केव्ह मिररची आपण ही प्रॉपर्टी बघितलेली आहे की जे पॅरलल रेज आहे या सगळ्या पॅरलल रेज जर इन्सिडेंट रे पॅरलल असेल तर ह्या सगळ्या इन्सिडेंट रे एका पॉईंटमधून पास होता, सेम पॉईंटमधून पास होता, विच इज नथिंग बट फोकस. ठीक आहे. सोलार एनर्जीचा यूज केला जातो म्हणजे सनलाईटचा यूज केला जातो. सनलाईट किंवा सनरेज आपण पॅरलल कन्सिडर करू शकतो. खूप लांबून येता येते तर ते रेस पॅरलल असणार आहे. हे पॅरलल रेस ज्यावेळेस ह्या कॉन्केव्ह मिररवर येतील त्यावेळेस हे सगळे पॅरलल रेस रिफ्लेक्ट होऊन एका पॉईंटमधून पास होणार आहे. सगळे रेस एका ठिकाणी एकवटणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, हा जो पॉईंट आहे या पॉईंटमध्ये खूप हाय एनर्जी, इथे हाय थर्मल एनर्जी इथे आपल्याला मिळणार आहे. समजते. सगळे रेस एका पॉईंटमधून पास होत आहे रिफ्लेक्टिव्ह, म्हणजे ह्या पॉईंटला खूप हाय थर्मल एनर्जी असणार आहे. तर कुकिंग पॉट वगैरे ह्या पॉईंटला ठेवता आणि त्यामुळे ह्या थर्मल एनर्जी, जी हाय थर्मल एनर्जी आहे तिचा यूज करून जेवण शिजवलं जातं किंवा फूड कुक केलं जातं. त्यामुळे सोलार इक्विपमेंट फॉर एक्झाम्पल सोलार कुकरमध्ये सुद्धा कॉन्केव्ह मिररचा यूज केला जातो. ठीक आहे. समजले. हे ॲप्लिकेशन कशावरती बेस्ट आहे, इमेज कुठे मिळते आणि त्यानंतर कॉन्व्हर्जन्स ऑफ लाईटवरती हे ॲप्लिकेशन डिपेंडंट आहे. 4 ॲप्लिकेशन लक्षात ठेवायचे. फर्स्ट, बार्बर शॉप, डेंटिस्ट, डॉक्टर, जिथे आपल्याला मॅग्निफाईड इमेज बघायची असते, मोठ्या साईजची इमेज बघायची असते. सेकंड, टॉर्च आणि हेडलॅम्प, जिथे आपल्याला पॅरलल रेस पाहिजे असतं. थर्ड, फ्लड लाईट, जिथे आपल्याला ब्राईट बीम पाहिजे असते लाईटची. ओके. अँड लास्ट इज सोलार इक्विपमेंट, सोलार कुकर. सोपे ॲप्लिकेशन आहे. 4 ॲप्लिकेशन तुमच्या इझिली लक्षात राहतील. सो दिस इज अबाउट कॉन्केव्ह मिरर. व्हॉट अबाउट कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्व्हेक्स मिररचा यूज कुठे होतो, तर कॉन्व्हेक्स मिरर आपल्याला माहिती की कॉन्व्हेक्स मिररमध्ये आपल्याला असे व्हरायटी ऑफ इमेजेस नाही मिळत. आपल्याला कॉन्व्हेक्स मिररमध्ये नेहमी एकाच टाईपची इमेज मिळते. एकाच टाईपची इमेज असते, इरेक्ट आणि डिमिनिश्ड, म्हणजे सरळ बट साईजला छोटी अशी इमेज आपल्याला मिळते, विच इज व्हर्च्युअल ऑल्सो. ठीक आहे. आणि अनदर प्रॉपर्टी की ते डायव्हर्जिंग मिरर असतात. तर याचा यूज या बेसिसवरती कॉन्केव्ह मिररचं ॲप्लिकेशन डिपेंडंट असतं. फर्स्ट ॲप्लिकेशन, साईड मिरर्स ऑफ कार. तुमची जी कार असते, कारला जे साईडचे मिरर असतात किंवा बाईक जरी घेतली, बाईकला जो मिरर असतो तो जो मिरर असतो दॅट इज कॉन्व्हेक्स मिरर. तो नेहमी कोणता असतो, कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्व्हेक्स मिरर का असणार आहे, कारण कॉन्व्हेक्स मिररची काय प्रॉपर्टी असते, कॉन्व्हेक्स मिरर जो असतो तो ओरिजिनल साईजपेक्षा छोटी इमेज देतो, डिमिनिश्ड इमेज देतो, इरेक्ट आणि डिमिनिश्ड इमेज देतो. सपोज तुम्ही कारमध्ये किंवा बाईकवरती चाललेला आहात, ही मिरर आहे. तुम्ही गाडी चालवता, तुम्हाला मागून येणारी ट्रॅफिक बघायची, म्हणजे मागून ज्या गोष्टी येतात त्या तुम्हाला कशा दिसल्या पाहिजे,
सरळ दिसल्या पाहिजे, बरोबर. कशा दिसल्या पाहिजे? सरळ दिसल्या पाहिजे. म्हणजे आपल्याला कशी इमेज पाहिजे आहे? इरेक्ट इमेज पाहिजे आहे. ही गोष्ट समजली. जे जसं दिसते, ज्या गाड्या जशा येतात तशाच आपल्याला दिसल्या पाहिजे, सरळ दिसल्या पाहिजे. आपल्याला इरेक्ट इमेज पाहिजे, आपल्याला इन्व्हर्टेड इमेज नको आहे, इरेक्ट इमेज पाहिजे. अनदर थिंग, ज्या गाड्या येत आहे ना त्या गाड्या तुम्हाला स्मॉल साईजच्या दिसल्या पाहिजे, स्मॉल साईजच्या दिसल्या पाहिजे. स्मॉल साईजच्या का दिसल्या पाहिजे? तर सपोज असा हा आरसा आहे. आपल्याला हे तर क्लिअर झालं की जी इमेज आपल्याला पाहिजे, आपल्याला आरशामध्ये जे काही इमेजेस दिसल्या पाहिजे ते इमेजेस कशा पाहिजे? सरळ पाहिजे, इरेक्ट पाहिजे. ही गोष्ट तर क्लिअर आहे. स्मॉल साईजच्या का पाहिजे? इमेजेस आपल्याला स्मॉल ओरिजिनल साईजपेक्षा लहान साईजची इमेज आपल्याला का दिसली पाहिजे? कारण जर सपोज इमेजची साईज मोठी असेल, इमेजची साईज मोठी असेल म्हणजे सपोज हा असा ऑब्जेक्ट होता जो आपल्याला आरशात दिसणार आहे. त्याच्या लेफ्ट साईडला काही कार्स आहे, राईट साईडला काही कार किंवा बाईक आहे. ज्यावेळेस आपण असा मिरर यूज करू की ज्याच्यामध्ये आपल्याला मॅग्निफाईड किंवा मोठ्या साईजची इमेज दिसणार आहे, त्या केसमध्ये काय होणार आहे? ह्या ऑब्जेक्टची मॅग्निफाईड इमेज आपल्याला दिसेल, लेट्स से एवढी काही, ठीक आहे, एवढी इमेज आपल्याला दिसेल. त्यामुळे काय होणार आहे? ह्या ऑब्जेक्टच्या किंवा ह्या कारच्या लेफ्ट साईडला काय आहे, राईट साईडला काय किंवा आजूबाजूला काय ते आपल्याला काहीच दिसणार नाही, कारण सगळी स्पेस ह्या एका इमेजने ऑक्युपाय केलेली आहे. समजते काय सांगते ते? त्यामुळे आणि याच्याच उलट जर सपोज आपल्याला छोटी इमेज दिसली, तर छोटी इमेज दिसल्यामुळे काय होणार? ह्या कारच्या आजूबाजूला काय आहे सगळे इथे कव्हर होणार आहे, ह्या रिजनमध्ये सगळ्या काही गोष्टी कव्हर होणार आहे. त्यामुळे कॉन्व्हेक्स मिरर जे आहे ते कॉन्व्हेक्स मिरर साईड मिरर ऑफ कारमध्ये यूज केली जाते. कारण कॉन्व्हेक्स मिररची प्रॉपर्टी आहे की आपल्याला त्यामध्ये स्मॉल साईजचे आणि इरेक्ट इमेज मिळतात, डिमिनिश्ड आणि इरेक्ट इमेज मिळतात. कारण डिमिनिश्ड आणि इरेक्ट इमेजमुळे काय होतं किंवा डिमिनिश्ड इमेजमुळे काय होतं? आपल्याला वाईड अँगल ऑफ व्ह्यू मिळतोय, ठीक आहे. म्हणजे एका आरशामध्ये बघा ना, तुम्हाला हे समजलं काय सांगते ते? एखादी गोष्ट जर तुम्हाला छोटी दिसली, म्हणजे आरसा आहे, आरसामध्ये एखादी गोष्ट छोटी जर दिसली तर त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या आरशामध्ये किंवा त्या सरफेसमध्ये कव्हर होणार आहे. म्हणून मग वाईड अँगल ऑफ व्ह्यू मिळवण्यासाठी साईड मिररमध्ये कॉन्व्हेक्स मिररचा यूज केला जातो. क्लिअर आहे का केला जातो? प्रॉपर्टी कॉन्व्हेक्स मिररमुळे आपल्याला नेहमी इरेक्ट आणि डिमिनिश्ड इमेज मिळते. स्मॉल साईजची इमेज मिळाली, स्मॉल साईजच्या इमेजमुळे आजूबाजूचं सुद्धा सगळं कव्हर होणार आहे आरशामध्ये, आणि म्हणून इथे साईड मिरर म्हणून कॉन्व्हेक्स मिररचा यूज केला जातो. नेक्स्ट ॲप्लिकेशन ॲट गेट्स इन शॉपमध्ये किंवा गेट्सवरती सुद्धा कॉन्व्हेक्स मिररचा यूज केला जातो. का यूज केला जातो? अगेन सेम प्रिन्सिपल की कॉन्व्हेक्स मिररमध्ये आपल्याला स्मॉल साईजची किंवा डिमिनिश्ड इमेज मिळते. डिमिनिश्ड आता हे कोणते मिरर्स असतात माहिती? मोठे मोठे जे शॉपिंग मॉल असतात किंवा बिल्डिंग्स असतात ना, तर तिथे तुम्ही बघाल मोस्टली पार्किंगच्या इथे किंवा एंट्रन्सवरती ना असे मोठे मिरर्स असतात. हे जे मिरर्स असतात राऊंड शेपचे मिरर्स, त्याला ते असतात कॉन्व्हेक्स मिरर. अगेन तीच गोष्ट कॉन्व्हेक्स मिररचा यूज का केला जातो? कारण कॉन्व्हेक्स मिरर जो असतो तो स्मॉल साईजची इमेज देतो. स्मॉल साईज इमेजमुळे काय होतं? दिस इम्प्लाइज यू कॅन सी मोर ऑन दी सरफेस. म्हणजे मिररमध्ये तुम्हाला अजून साऱ्या गोष्टी बघता येतात. म्हणून गेटवरती त्याचा यूज केला जातो, जेणेकरून आपल्याला ट्रॅफिकचा अंदाज झाला पाहिजे. म्हणजे गाड्या कोणत्या दिशेने येत आहे, किती येत आहे याचा अंदाज येण्यासाठी गेटवरती कॉन्व्हेक्स मिररचा यूज केला जातो. अनदर ॲप्लिकेशन इन शॉपमध्ये सुद्धा कॉन्व्हेक्स मिरर ठेवलेले असतात. का ठेवले असतात? सिक्युरिटी पर्पजसाठी ठेवलेले असतात. तर सिक्युरिटी तर जनरली ना हे जे मिरर असतात हे असे टॉप पोझिशन किंवा वरती ठेवलेले असतात. त्यामुळे काय होतं? राऊंड शेपचे असे मिरर असतात. त्यामुळे काय होतं? पूर्ण जो शॉप आहे ना, शॉप याची प्रॉपर्टी काय असते की छोटे छोटे डिमिनिश्ड इमेज आपल्याला मिळते, छोटी छोटी इमेज मिळते. त्यामुळे शॉपमध्ये असणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इथून मॉनिटर केल्या जातात. कारण प्रत्येक गोष्टीची छोटी छोटी इमेज इथे आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे जास्त कव्हरेज इथे आपल्याला मिळणार आहे. म्हणून कॉन्व्हेक्स मिररचा यूज केला जातो शॉपमध्ये फॉर सिक्युरिटी पर्पज. कॉन्व्हेक्स मिरर जर तुम्ही बाईकवर बघा जे आरसे असतात, साईड मिरर जे असतात त्याच्यावरती नेहमी लिहिलेलं असतं ऑब्जेक्ट्स इन द मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर, असं लिहिलेलं असतं. बघितलं असेल तुम्ही बाईकवरचा जो मिरर असतो त्याच्यावरती नेहमी असं लिहिलं असतं ऑब्जेक्ट्स इन द मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर. म्हणजे आपल्याला दिसतात त्यापेक्षा ते ऑब्जेक्ट आपल्या जवळ आहे, किंवा आरशामध्ये जे तुम्हाला दिसतंय ना ते तुम्हाला थोडं दूर दिसतंय, ॲक्च्युअलमध्ये ते तुमच्या जवळ. हे असं का लिहिलं असतं? दिस इज बिकॉज ऑफ कॉन्व्हेक्स मिरर. का? कारण इथे कॉन्व्हेक्स मिररमध्ये आपल्याला नेहमी छोट्या साईजचे इमेजेस मिळतात, म्हणून ते तसं लिहिलेलं असतं. समजलं? तर हे होते कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिररचे ॲप्लिकेशन. एवढे ॲप्लिकेशन लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त सुद्धा अजूनही काही ॲप्लिकेशन्स आहेत, बट हे मेजर ॲप्लिकेशन आहे. यामध्ये बरेचसे म्हणजे सगळेच पॉईंट्स कव्हर झालेले आहेत.